नमस्कार. तेजमय न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर बघूया आजच्या ठळक बातम्या. विमान सेवेला आजपासून सुरुवात. तर फ्लाईट सोलापुरात लँड झाल्यावर वॉटर कॅननने देण्यात आली सलामी. आदिवासी समाजाचा विराट जनआक्रोश क्रांती मोर्चामध्ये हजारो नागरिकांची उपस्थिती. धनगर समाज आणि बंजारा समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट न करण्याची मागणी. मिळावा यासाठी बेस्ट कामगार सेनेकडून उद्या आंदोलन. आमदार सचिन अहिर, नितीन नांदगावकर यांच्या नेतृत्वात उद्या वडाळा डेपो इथे आंदोलन होणार. दोडामार्गमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी धांदल. तर या पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग. पाणी प्रश्नी मनसे आक्रमक. घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार. पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून वारंवार आश्वासन, मात्र पाणी नाही. त्यांच्या दुकानावर लावले भगवे झेंडे. काही दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीत हिंदूंकडूनच खरेदी करावी असं केलं होतं वक्तव्य. मधील बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा वायू उघडती. कामगारांना श्वसनाचा तसंच त्वचेचा त्रास जाणवू लागल्यानं प्रकार उघड. उत्पादन सुरू असताना डायर मशीनमध्ये बॅग फाटून झालेल्या दुर्घटनेमुळे वायू स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांसाठी मध्य रेल्वे. पंकज धीर यांचं निधन. पंकज धीर यांनी महाभारतात साकारली होती कर्णाची भूमिका. वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गेल्या काही काळापासून ते गंभीर आजाराशी लढत होते. या कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई. सिनेमाचं देशभरातलं कलेक्शन 460 कोटीहून जास्त, तर जगभरातल्या कमाईचा आकडा 650 कोटींपेक्षा जास्त. भारतीयांना यंदा दिवाळीचा फराळ तिखट लागणार. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे भारतातून फराळ पाठवण्यासाठी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 700 ते 1000 रुपये अधिकचे मोजावे लागणार.